छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातला। 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला GR हा फसवा आहे, त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली हे सांगा, असा जाब या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना विचारला। छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हॉटेलमध्ये विखे पाटील होते आणि ते हॉटेलमधून नगरकडे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं, निवेदन दिलं। संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथले हे मराठा कार्यकर्ते होते। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, काय नेमका संवाद झालाय राधाकृष्ण विखे पाटील आणि या आंदोलनकर्त्यांमध्ये? हे जे सर्व कार्यकर्ते मराठा समाजाचे कार्यकर्ते पैठण भागातले होते, आज राधाकृष्ण विखे पाटील हे संभाजीनगर दौऱ्यावर होते आणि ते पत्रकार परिषद आटोपून पुढे जात असताना त्या ठिकाणी निवेदन घेऊन काही कार्यकर्ते आले होते। त्यांनी संवाद साधला, मात्र त्या संवादादरम्यान त्यांचं असं म्हणणं होतं की 2 सप्टेंबरला जो मराठा समाजासाठी GR काढण्यात आलेला आहे, तो त्या GR नुसार मराठा समाजाला काही फायदा होत नाही, काही मिळालेलं नाहीये आणि जर काही मिळालं असेल तर तुम्ही सांगायचं की या माध्यमातून मराठा समाजाला काय मिळालेलं आहे, फसवू नका, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं। त्यांनी त्या संदर्भातलं एक निवेदन दिलं आहे, ते स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं गेले पाहिजे, मराठा समाजाला नेमकं काय मिळालं म्हणून। अगदी धन्यवाद सचिन सगळ्या तपशिलांसाठी।